तिबेटमधून अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी आलं। नेपाळच्या टिमुरे बाजारात मोठं नुकसान आहे। घरपुरात वाहून गेली आहेत। त्रिशूली नदीकाठच्या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा आहे। हिंगोलीचे रहिवासी जवान बाळासाहेब खिस्ते यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः बाळासाहेब खिस्ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बाळासाहेब नमस्कार, काय नेमकी तिथं परिस्थिती आहे? मी हिंगोली जिल्ह्यातला खास करून मराठवाड्यामधला एक सामान्य शेतकरी कुटुंबातला या ठिकाणी भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमाबलमध्ये तैनात आहे आणि या ठिकाणी मी रेस्क्यू दलामध्ये खास करून तैनात आहे। नेपाळमध्ये आलेल्या फॅसफडामध्ये यामध्ये लोकांना सुरक्षित स्थानावर हलवणे आणि लोकांना त्या ठिकाणी न येऊ देण्याची काळजी ही आमच्याकडे आहे आणि या ठिकाणी पूर्ण परिस्थितीवर आम्ही 24 तास रात्रभर आम्ही झोपलो नाही। 24 तास आमची निगराणी चालू आहे। या ठिकाणी बचाव कार्य, या ठिकाणी आमच्या बोट्स, रेस्क्यू बोट्स, लाईफ जॅकेट, लाईफ बोया, स्कुबा डायव्हर्स ह्या सर्व इक्विपमेंट आम्ही सज्ज आहेत आणि पूर्ण मी सध्या नेपाळ बॉर्डरवर बिहारच्या चंपारण भाग आहे, हा पूर्ण इफेक्टेड झालेला आहे आणि या ठिकाणी रेस्क्यू कार्य आम्ही करत आहेत आणि या ठिकाणी कोशी त्रिशूल नदीमधून कोशी नदीमध्ये पाणी सोडलं गेलं होतं आणि तेच पाणी गंडक बैराज नावाचा एक म्हणजे गेट्स होतं, त्याच्यातून खूप फ्लो मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा सोडला गेला आणि त्यामुळं खालचा एरिया सुद्धा जो प्लेन एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा काफी सिच्युएशन म्हणजे बेकार होती। तर त्या ठिकाणी आमचं लोकांना त्या ठिकाणी न जाऊ देणे, त्या ठिकाणून लोकांना सुरक्षित बाहेर काढणे त्याची पूर्ण जबाबदारी आम्ही बॉर्डर गार्डिंग फोर्स असल्यामुळं आमच्यावर आहे आणि आम्ही ते रेस्क्यू कार्य सुद्धा त्या ठिकाणी 24 तास तत्परतेने करत आहेत। आणि मी आपणास बोलण्यामागचं कारण फक्त एवढं की हिंगोली जिल्ह्यातला महाराष्ट्रातला रहिवासी असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात कोणी लोक आहेत का एवढी माझी धडपड होती, एवढी माझी सगळं मनातून एक इच्छा होती, त्यामुळं मी आपणास बोलायलो आणि या ठिकाणी रेस्क्यू कार्यामध्ये मी सम्मिलित आहे। अगदी बाळासाहेबजी, साधारणतः महाराष्ट्रातले सुद्धा अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकले असल्याचं कळतंय। नेपाळमध्ये ईशा फाउंडेशन कडून काही पर्यटक तिथं गेलेले आहेत, 70 पर्यटक आहेत, ते सुद्धा अडकल्याचं या ठिकाणी कळतंय। तुमचा काही आपल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांशी काही संपर्क झालाय का, काही संवाद? माझा संपर्क कोणाशी नाही, तर मी माझा व्यक्तिगत नंबर, मी बचाव दलामध्ये कार्यरत असल्यामुळे मी माझा व्यक्तिगत नंबर सर्व सर म्हणजे ग्रुपवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर मी सर्क्युलेट केला की कोणी आपल्या गावाकडे किंवा महाराष्ट्रात जास्त मला कळवा, म्हणजे आम्ही त्यांना आणि रेस्क्यू टीमच्या जेही आमचे अधिकारी आहेत त्यांच्याशी कन्व्हिन्स करून त्या लोकांना सुरक्षित त्यांना आपल्या मायदेशी पोहोचण्याचं कार्य आमच्याच्या होईल यासाठी मी देखील असं संपर्कात आहे। मात्र माझ्यासोबत आतापर्यंत कोण्याही व्यक्तीने संपर्क केला नाही। अगदी बाळासाहेब, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं खरं तर मोठ्या प्रमाणावर प्रलय आल्यामुळे नेटवर्कचा इश्यू होतोय, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण अगदी सर्व परिस्थितीवर आमचं फक्त रेस्क्यू करण्याचं कार्य आहे। ऑफिशियल माहिती प्रमाणे मी देऊ शकणार कारण मी 0 ग्राउंडवर आहे आणि 0 ग्राउंडवर आम्ही जेही लोक पीडित आहेत त्यांना रेस्क्यू करणे आणि लोकांना त्या ठिकाणी न जाऊ देणे, कोणतीही व्यक्ती इफेक्टेड ना होऊ नये म्हणून सर्व मी घेतलेले आहेत। आणि अगदी साधारणतः किती घरं या ठिकाणी बाधित झाली असतील, तुमचा काही अंदाज? ते सर्व नेपाळमध्ये हिल एरियामध्ये झालेले किती घरं बाधित असतील याचा अंदाज मी सांगू शकत नाही। आमचं मेन काम आहे रेस्क्यू करण्याचं, रेस्क्यू कार्य आमचं पूर्ण चालू आहे, पूर्ण इमानदारीने चालू आहे आणि कंटिन्यू रात्रंदिवस आमचं कंटिन्यू चालू आहे। बिलकुल आम्हाला झोप नावाचा विषय नाही, आराम नावाचा विषय नाही आणि आम्हाला भूक सुद्धा लागत नाही, कारण काय एवढं आम्ही मनातून काम करण्याची आमची तळमळ आहे, इच्छा आहे, कोणाचा तरी आपल्या सेवेमुळे कोणाचा प्राण वाचल। आणि मी आता तुम्हाला जास्त बोलू शकत नाही। अगदी मुद्दा लक्षात येतोय बाळासाहेब। खरं तर तुम्ही
तुमच्यासारखे जवान सीमारेषेवर तैनात आहेत, अहोरात्र झटतायत आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी मोकळा श्वास घेऊ शकतोय. तुर्तास धन्यवाद आणि जय हिंद सर, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. टिमुरे बाजारात मोठं नुकसान झालेले, अनेक घरं पुरात वाहून गेलेली आहेत. बाळासाहेब खिस्ते आपल्या सोबत होते, जे जवान आहेत तैनात त्या ठिकाणी आहेत. जवळपास तिबेट बॉर्डर जी आहे त्या ठिकाणी ते तैनात आहेत आणि हिंगोलीचे आपले महाराष्ट्राचे ते रहिवासी आहेत, महाराष्ट्राचे जवान आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटक कोणी त्या ठिकाणी अडकले असतील तर त्यांच्याशी संपर्क साधा, असं देखील त्यांनी लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना आवाहन केलेले आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.